आणि उच्छिष्ट म्हणजे त्याला आपण उष्ट म्हणतो. बऱ्याच वेळेला बाळूमामांचं चरित्र वाचताना अनेक गोष्टी निदर्शनास आली. बाळूमामा कसे थोर पुरुष आहेत हे अनेक संतांनी दाखवून दिलं. काही उच्चिष्ट आपले गोंदवलेकर महाराज असेल किंवा बाबा आपल्या कोल्हापूरच्या पुढे जो बबन काय गगनगड, त्याचे जे महाराज आहेत त्यांचं नाव गगनगिरी महाराज. गगनगिरी महाराजांच्या काळामध्ये हे संत बाळूमामा होते. गगनगिरी महाराजाने एकदा बाळूमामा बाबा फार थोर पुरुष आहेत अशा प्रकारचे उद्गार महाराज. कारण संतच संतांना जाणत असतात महाराज. आपण त्यांच्या समान व्हावे तेव्हा कळेल आपल्याला. कारण संत चरित्र कशासाठी ऐकायचे महाराज, कशासाठी वाचायचे? थोर महात्मे होऊन गेले, ऐका, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांची पहा जरा, आपण त्यांच्या समानच व्हावे हाच सापडे बोध खरा. आपण मानव देहात आलेलोय, संतांच्या मार्गाने गेलो तर नक्कीच आपला उत्कर्ष होईल. म्हणून आपण त्या संतांच्या वळचणीला उभं राहूया आणि ह्या संतांचं कार्य करत राहूया. आणि हे कार्य केल्यानंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तृप्ती येते. ते अभंगाचं तिसरं चरण. शेष घेईन उचित, शेष घेईन उचित, हे तिसरं चरण आहे. शेष म्हणजे शिल्लक राहिलेलं, उच्चिष्ट म्हणजे खरकट असं म्हटलं तरी हरकत नाही. ज्या मुखातून संत साहित्य आलंय ते साहित्य तुम्हाला अभ्यासायचे. जी संतांची वाणी आहे, जे संतांचे अभंग आहेत, त्याला अभंग का म्हटलंय? एकच शब्द, शब्दाचं वाक्य आणि वाक्याचा प्रबंध म्हणजे तुकोबा. अभंगाशी गाता अभंगशी झाले, अभंगाशी मिळाले अभंगाशी. म्हणून आपण काय करावं? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख एरती माईक दुःखाची जननी, नाही आधी आणती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती माने. संत सज्जन हो, आपलं जीवन संपणार आहे. रोज आरशात उठून बघितल्यानंतर आपण एकदा जाग करून आपल्याला चिमटा काढला, मी अजून जिवंत आहे. त्यांनी ठरवलं तर तुम्ही झोपला की उठताय की नाही काय भरोसा आहे? जर समजा नाहीच उठला काय होईल? बोला ना, काय होईल? काही नाही म्हणणार. काल कीर्तनाला आला होतो, माझ्या बाजूला बसला होता, आज उठला नाही, संपला. 2 दिवस विचार करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. काय नाही देणं घेणं. तुकाराम महाराजांना विचारलं काय आहे जीवन? त्यांनी सांगितलं तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा मानव देह मिळालेला आहे. तो जाण्याच्या आत आपण सावध झालं पाहिजे. सावध झाला, सावध झाला, आला बाळूमामाच्या जागरा. जो बाळूमामाच्या जागराला आला तो सावध झाला, आणि जो सावध झाला त्याचा कधीच घात होत नाही, कधीच त्याची दुर्गती होत नाही. आणि म्हणून या कीर्तनाला यायचं. आज भरभरून लोक, किती वस्ती होईल? 40-50 वस्तीचं घरांचं गाव आहे. केवढा मोठा उत्सव करतायत ही मंडळी. आमचे बिचुकले कंपनी आणि इथलं असणारे सगळं जो मंडळ आहे त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेत महाराज. कारण हे शिवधनुष्य आहे. लक्षात घ्या, हे पेलणं इतकं सोपं नाही.
त्यांच्यावरती त्या बाळूमामाची कृपा आहे महाराज. आणि म्हणून हे शिवधनुष्य ते पेलतायत आणि त्यांना असंच बाळूमामाने भरभरून त्यांना जीवन द्यावं आणि त्या जीवन पंढरा कपाळी हाती घोंगडन काठी, पंढरा कपाळी हाती घोंगडन काठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी. पंढरा कपाळी हाती घोंगडन काठी, पंढरा कपाळी हाती घोंगडन काठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी. भाग्यवान जन्मतला मानवाचा निराला, देश मीनाचा बाळूमामाची जुळाला, भाग्यवान भारताचा देश निराला, भाग्यवान बाळूमामाची जुळाला, पंढरा कपाळी हाती घोंगडन काठी, पंढरा कपाळी हाती घोंगडन काठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी, राखी तो मेंढर बाळूमामाच्या साठी. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, हाती काठी गोंधळ काठी, हाती काठी गोंधळ काठी, बाळाला मोठा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. आया बाई सुंदर रागाचे कधी बाई दिसती पांढर, या बाई सुंदर रागाचे कधी बाई दिसती पांढर, दिसती पांढर बाळूमामाच मेंढर, दिसती पांढर बाळूमामाच मेंढर, दिसती पांढर बाळूमामाच मेंढर, दिसती पांढर बाळूमामाच या ठिकाणी आपल्याला अगदी 5 मिनिटं अगोदरच आपण, कारण व्यवस्थापन महत्वाचं असतं, सर्वांनी कीर्तनाचा आनंद लुटलेला आहे, असा परत परत क्षण आपल्या जीवनात यावा एवढंच आपण या ठिकाणी व्यक्त करूया. अभंगाचं शेवटचं चरण आपल्याला काय सांगतं? तुका म्हणे संता पायी जीव ठेविला निश्चय. तुम्ही आम्ही सर्वांनी एकदा निश्चय करूया, या बाळूमामाच्या पायी आपला जीव खर्च करूया, मेंढी माऊलीला वाढवूया आणि बाळूमामाचा हा जो भंडारा आहे तो संपूर्ण भारतभर व जगभर पसरावा, अशा प्रकारची सदिच्छा करूया आणि आपल्या कीर्तनाला पूर्ण विराम देऊया. शेवटची चरणाची चाल होईल. तुका म्हणे संता पायी, 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 जीव
कानानो जे कायनोय क्या बात आहे. सुंदर कला आपण सगळे बघतो. ही बाळामामाची कृपा आहे. सनई वादन चालते. स्वतःच्या नाकाच्या श्वासावरती कंट्रोल करून अति सुंदर अशा प्रकारचं भैरवी रागातलं गायन आपण सगळे ऐकतो. जीवनात खूप त्यांना आशीर्वाद मिळाले. बाळूमामाची कृपा व्हावी. ही त्यांची कला महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हावी. एक एक गिराय व बसलेला इथे. तो फक्त आपल्याला पारखायचा. रत्न पारखी पाहिजे फक्त. अतिशय सुंदर. सर्वांनी टाळ्या द्या एकदा जोरात. बाळूमामाच्या नावानं सांग बरं. बाळूमामाच्या नावानं सांग बरं.
अगदी शांत, शांती 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 3 वेळा म्हटलं जातं. आपलं जे भ्रमरंग म्हटलं जातं, त्याच्यात जो आनंद निर्माण होतो तो ह्या गायनामुळे, वादनामुळे, वक्तृत्वामुळे, टाळेमुळे 72,000 नाड्या ओपन होतात. जीवन सुंदर बनतं आपलं. म्हणून ह्या बाळूमामाच्या दरबारात यावं, प्रत्येकाने लीन व्हावं, आपला सर्व अहंकार बाजूला सोडावा आणि त्यांना जीवन अर्पण करावं. प्रत्येकाचं जीवन नक्कीच बहरल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आहे. मला या ठिकाणी इथल्या मंडळाने बोलवलं, मी माझं महत्भाग्य समजतो. माझ्या मुखातून एखादा वाईट शब्द गेला असेल तर तो माझ्या वाणीचा भेद आहे. जे चांगलं असेल ती माझ्या बाळूमामाची कृपा आहे. एवढं बोलतो. झालेली सेवा सद्गुरू बाळूमामांच्या चरणी अर्पण करतो आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली